नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साध्या ब्लाऊजचे पेपर कटिंग घेऊन कशा पद्धतीने कटिंग करायचं. तर हा आहे साधा डेली वापरासाठी ब्लाऊज आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हे पेपर कटिंग मी तयार केलेला आहे आणि पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर ज्या कस्टमरचं ब्लाऊज असतं ना त्याचं तुम्ही व्यवस्थित पेपर कटिंग अगोदर करून घ्या आणि मग नंतर जे रेग्युलर कस्टमर असतात ना तर त्यांचं तुम्हाला पेपर कटिंग करून ठेवणं गरजेचं आहे. ऐन वेळेस जर ते आले की पटकन तुम्हाला पेपर कटिंग ठेवून लगेच तुम्हाला कटिंग करून शिवायला बसता येतं. बऱ्याच वेळा त्यांचे अर्जंटही ब्लाऊज असतात, त्यावेळेस आपला वेळ जात नाही. तर तुम्ही अशा पद्धती आपल्याला वेळ लागतो आणि मग आपला वेळ वाचवण्यासाठी आपल्याला पेपर कटिंग करून ठेवणं गरजेचं आहे. तर मी अशा पद्धतीनं कस्टमरचे पेपर कटिंग करून ठेवते, म्हणजे जे कायमचे असतात ना, आणि मग नंतर ते कस्टमरचं ब्लाऊज आले की ठेवते. तर मी कशा पद्धतीनं कटिंग करते कटोरी ब्लाऊजचं 40 साईजचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता हा प्लेन साधा ब्लाऊज आहे रेग्युलर वापरासाठी. तर पाठीमागचा भाग आहे ना, बंद बाजू बघू शकता तुम्ही मी इथं घेतलेली आहे, सुट्टी बाजू मी त्या साईडला ठेवलेली आहे. तर इथं 2 पदर आहेत. आता ह्याच्यावरती आपण पाठीमागच्या भागावरती ठेवणार आहोत. पाठीमागचा भाग या बंद बाजू कशी ठेवणार आहोत आपण पाठीमागचा भाग. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपण मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जसं ते ब्लाऊज आहे ते. आता जर एक सिंगल ब्लाऊज असेल ना तर त्याला आपल्याला मार्जिन सोडायची नाही, जसं आहे तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज असेल तरच आपल्याला मार्जिन सोडायचे आहे. तर बघू शकता हा पाठीमागचा भाग मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते. आपल्या ह्या भागाचं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण बाईचं कटिंग करणार आहोत. आता हे जे आहे ना, हे मी कटिंग केलेलं आहे. हे अस्तरच्या ब्लाऊजचं म्हणजे जे पेपर कटिंग आहे ना, त्या कस्टमरचा एक अस्तरचा ब्लाऊज आणि एक साधा ब्लाऊज होता. तर अस्तरच्या ब्लाऊज प्रमाणे ह्याचं मी कटिंग केलेलं आहे. साधा ब्लाऊज जर असेल तर आपल्याला 1.5 इंच खाली मार्जिन सोडायचं आहे फोल्ड पट्टीसाठी. तर मी आता 1.5 इंच सोडूनच मग मी वरती पेपर कटिंग तर मार्किंग करून घेणार आहे, कारण साध्या ब्लाऊजला नेहमी आपल्याला 1.5 इंच फोल्ड पट्टीसाठी सोडायचं असते. तर आपण आता बाईचं पण कटिंग करून घेऊयात. तर आता आपण करून घेऊया कटोरीचं कटिंग. तर हे बघा, असा आपल्याला कटोरीचा भाग हा ठेवायचा आहे, क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता, जेणेकरून आपली कटोरी छान बसते. नेहमी स्ट्रेट भागामध्ये आपल्याला कटोरी ठेवायची नाही, क्रॉसमध्ये आपल्याला कटोरीचा भाग ठेवायचा आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला कटोरी ठेवून कटिंग करा, म्हणजे अगदी परफेक्ट आपली कटोरी बसणार आहे. तर आता आपण ज्या कटोरीच्या भागाला म्हणजे ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना त्या भागाचा आपण कटिंग करून घेणार आहोत. तो हा आहे भाग. हा इथंच ऍडजस्ट करायचा, म्हणजे व्यवस्थित तो ऍडजस्ट होतो. कापडही त्याला कमी लागतं, त्यामुळे हा भाग नेहमी इथेच ठेवा, म्हणजे आपलं कापड खूप छान पद्धतीने ऍडजस्ट होतं आणि बाकीचे पार्ट आपले अगदी सहज निघतात. तर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच खाली मार्जिन, जिथं कटोरी आपण जोडतो ना तिथं आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचे आहे. आपल्या इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर बघू शकता हे मार्किंग अशा पद्धतीने झालेलं आहे. तर आपल्याला आता कटोरीचा हा भाग, ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण योगपट्टीचं कटिंग करून घेणार आहोत. ह्या भागामध्ये आपल्याला योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे.
तर योगपट्टी जी असते ना ती आपल्याला खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायची आहे, अशी ठेवायची. आणि खाली आपल्याला 1 इंच मार्जिनसाठी, जिथं आपण कटोरी जोडतो ना तिथं आपल्याला 1 इंच मार्जिन सोडायचं आहे. आणि जर आपल्या साध्या ब्लाऊजमध्ये जर योगपट्टी डबल निघत नसेल, कारण हे 2 आणि दुसरे 2 पार्ट आपल्याला काढावे लागतात. तर साध्या ब्लाऊजमध्ये काय असते, आपल्या 4 योगपट्ट्या असतात आणि त्यामुळे एक एक वेळेस काय होतं साध्या ब्लाऊजमध्ये, कारण कापड कमी असतं, साध्या ब्लाऊजचं 90 सेंटीमीटर जरी असलं तरी का बसत नाही. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ह्या योगपट्टीला आतल्या साईडला आपल्याला वेगळं कापड लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला मॅचिंग होणारं किंवा थोडंफार मिळतं जुळतं असलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला परफेक्ट सगळे पार्ट बसवायचे असतील तर तुम्हाला जवळजवळ 1 मीटर कापड लागेल. जर बाई उंची जास्त असेल आणि 40 साईजचं जर ब्लाऊज असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा कापड घ्यावं लागेल. पण बरेच वेळा कस्टमर खूप कापड कमी देतात, त्यावेळेस आपल्याला ह्या 2 योगपट्ट्या काढल्यानंतर ह्याला कोण क्रॉस पट्ट्या म्हणतात, कोण योगपट्ट्या म्हणतात, कोण ब्रा पट्ट्या म्हणतात. प्रत्येक जण ह्याला वेगवेगळं नाव देतात. त्यामुळे तुम्ही आता काय म्हणता माहिती नाही, तर मी तर ह्याला योगपट्टी म्हणते. तर आता आपल्याला ह्याच्या जो 2 पट्ट्या आहेत ना त्या एक्स्ट्रा वेगळ्या लावायच्या आहेत. आणि जे राहिलेलं कापड आहे ना त्यामध्ये आपल्याला आता हे हुकलूक पट्टीसाठी आपल्याला हे काढून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे जी पाठीची पट्टी आहे ना, त्यासाठी आपल्याला 1-1 इंच असं इथून काढून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला गोटपट्टी काढून घ्यायचं. तर मी कशा पद्धतीने बाकी पार्ट कट केले आणि एकदा दाखवते तुम्हाला. तर बघू शकता, हा आपला झाला पाठीचा भाग. तर हे झालं बाईचं कटिंग, हे झालं कटोरीचं कटिंग. कटोरी आपण ज्या भागाला जोडतो तो भागाचं कटिंग, हे योगपट्टीचं कटिंग, आपली काज म्हणजे काय हुकलूक किंवा काज बटन पट्टी जे काय असेल ते हे आपल्याला लागतं ते. आणि त्याच्यानंतर जे आपलं पाठीची पट्टी आणि बाकीच्या भागामध्ये आपलं गोटपट्टी हे ते सगळ्याला आपल्याला बसवायचं आहे. तर साधा ब्लाऊज पेपर कटिंग घेऊन कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे मैत्रिणी. खूप सोपी खूप छान पद्धत आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, पेपर कटिंग करूनच तुम्ही ब्लाऊज शक्यतो कट करा, म्हणजे ब्लाऊज चुकत पण नाही आणि फास्ट कटिंग होतात. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, साध्या ब्लाऊजचं पेपर कटिंग घेऊन कटिंग करायची पद्धत, तर नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.